माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणच नाही. माझं लेकरू एकटाच फिरत होत. माझ्या लेकराला एकट्यालाच तेवढी आम्हाला आमच्या हृदयात कमाई करून ठेवलंय. कुठं कुठं गेलेलं, कुठं कुठं नाही. त्याला बक्षीस भेटलेलं एवढं मोठं आहे. पेपरावर फोटो आलेले आहेत. अगर कुठं गेलं ते बक्षीस मिळालेले ते दिले मिळतात ना, ते प्रमाणपत्र भेटलेले आहेत. आता का आता शेवटचा माझा पर्याय काहीच नाही. माझ्या लेकराला एक 2 ते 3 दिवसामध्ये मोबाईलवर बातचीत झाली तरी हे माझं ध्येय ठेवणार आहे. नाहीतर डायरेक्ट चाकूर तालुक्याला जाऊन आत्महत्या करून जीव देणार आहे. मी बाकीचं काहीच करणार नाही. किती दिवस त्रास घ्यायचा आमच्या लेकराला भरपूर त्रास. आज मला आता माझे बाहेर आहेत हप्तेवाले, त्यांना हप्ता भरायचा आहे. अशी माणसं येऊ लागली, आम्हाला बाहेर जाता येत नाही, पोलीस लोकांना बाहेर जाऊ नका म्हणलेलं आहे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. अमोल धनराज शिंदेचं हे घर आहे, घरकुलातनं मिळालेलं आहे. बांधकाम झालंय, प्लास्टर करू शकत नाही अशी स्थिती आहे. किती वर्षापूर्वी मिळाले? 4 वर्ष झालेली आहेत. हे अमोलचे वडील आहेत, ही अमोलची आई आहे. माय, तुम्ही काय करता? रोज जातात. आणि त्या कोण आहेत? सासूबाई. यातलं एकच महत्व, अमोल किंवा त्या ज्या तरुण मुलांनी केलं ते त्याचं कोणी समर्थन नाही करणार. आणि हे अशा पद्धतीचं कृत्य हे पालक मंडळीसाठी किती त्रासदायक होऊ शकतं त्या दोघांच्या चेहऱ्यावर मी बघतो. परंतु वेगवेगळ्या माध्यमामध्ये जी रिपोर्ट झालेली गोष्ट आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. 6 फेसेस बिहाइंड पार्लमेंट ब्रिज, 1 कॉमन लाईन इज जॉब. बेरोजगारी हा ह्या तरुणांच्या, ती जी मुलगी आहे ती मुलगी तर तिचं तर 6 डिग्री आहेत त्या मुलीकडे. आणि अमोल सुद्धा आसामला गेला, लॉकडाऊन पडलं. कशाला गेला आसाम? मिलिटरीमध्ये गेलं. मिलिटरीमध्ये गेलं. ते 5000 पोरामध्ये पहिलं आलं. त्याला ऑर्डर दिली 1 महिन्याच्या नंतर तुला कामावर घेऊ म्हणून. कामावर घेऊ म्हणले की ते लॉकडाऊन पडलं. परत तिकडून फोन आला की इथलंच आसाममधलंच पोरग घेतले म्हणले कामावर. मग तू दुसरीकडे बघवा म्हणले. परत 2-3 वेळेस गेलं त्यानं मिलिटरीमध्ये. मग पुण्याला काय कुठंतर असं औरंगाबादकडे गेले की बाबा तुझी आता वय संपली आहे. नाशिकला का ह्याला कुठंतरी गेलं तर तिकडं वय संपलं. हा, तुझी वय संपली, आता तू काय कर, आता मिलिटरीमध्ये येऊन तू पोलीस भरतीमध्ये जा म्हणले. पण मिलिटरीत भरती होण्याची त्यांनी म्हणजे त्याचे 5-6 वर्ष त्याच्यात बघितलं ना त्यानं. 12वी पासून 12वी पासून त्यानं कमीत कमी बघा काहीतरी 5-6 ठिकाणी त्यानं पहिलं आलं. मग 1 ठिकाणी आलं त्यावेळेस पशिना पॉइंट म्हणून काढले त्याला. पशिना पॉइंट ते काय असं ह्याच्यावर गेलं आपलं. पहिलं विशीच्या रूम मध्ये बसवलं, मग नंतर एसी मध्ये. हा, एसी मध्ये. आणि परत मेडिकल करते वेळेस परत पत्राच्या शेड मध्ये गेले. मग ती वरती हात करायला लावले की ते घामाला मग हातामध्ये. मग ती पशिना पॉइंट म्हणून तिथं ही केले. परत आले की तेवढं झालं की पुन्हा ह्याचं तिथं म्हणले तुझी वय संपली, आता तू मध्ये जाऊ नको म्हणले, मिलिटरीमध्ये येऊ नको बेजार होत, आणि एवढी रनिंग काही करून का तू डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये जा म्हणजे. पोलीस भरतीमध्ये गेली की असं 2-3 ठिकाणी गेले. 5-6 वेळेला मिलिटरी भरती होण्याचा बक्कळ केला. हा, भरपूर. कुठं केला? नाशिक गेला, इकडं बेंगलोरकडं कोणचं तर गाव आहे तिकडं तर 3-4 वेळा गेला. पुन्हा पुण्याला गेला, उस्मानाबादला गेला, उस्मानाबादला झालं, नांदेडला गेला, पुन्हा आसामला गेला, बक्कळ ठिकाणी गेला, इकडे नांदेडकडे गेला, तिकडं कुठं गडचिरोली तिकडं गेला. असं बक्कळ जागी जिकडं भरती निघल तिकडं. म्हणजे भारतामधल्या कुठल्याच त्यानं भरती, मिलिटरीची बी पोलीस भरतीची बी कुठलीच त्यानं हे केलं नाही. प्रत्येक भरतीमध्ये त्याने गेलेला आहे. ते 1 वेळेस गेले की ह्याच्यात प्रवास करू नको म्हणले, तू आता कुठं तर पोलीस भरती बघ म्हणले. पण माय, तू तर रोजगार करते, तुम्ही काय करता? रोजगार, नोकरी, रोजगारी करून काम करायचं. आता ही गट उचलायचं. दिल्लीला जायचं होतं तर माझ्या पोरांना कमीत कमी 10 दिवस विहिरीच्या कड्याचं काम केलं शेतातल्या.
आणि आम्ही तर का आता दर दिवस टिकाव खोऱ्याच काम आमच्याकडे विहिरीच्या शेती बी कड्याचं काम केलं? हा विहिरीच्या तिथून कड्याचं. पैसे जमवले? हा तिथून 5,000चं काम झालं. मला मागितलं बा पैसे आहेत का तुझ्याकडे, मला अण्णा पैसे द्या, मी दिल्लीला जाणार आहे. मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत, आता मला काम होईना, माझे हातपाय वाकडे होलेले आहेत, आता तूच तुझ्या विचारानं तू बघ म्हणलं. परत त्या ठेकेदाराकडून 2,000 एक्स्ट्रा घेऊन तिकडून आले, देतो गड्या तेवढे द्या म्हणलं. मग ती 7,000 रुपये घेऊन त्यानं 9 तारखेला संध्याकाळी 7 वाजता गेले. त्याच्या इतर आम्हाला हे काय झाले आणि कधी झाले हे काहीच माहिती नाही. एवढ्या वेळेला पोरगा भरतीला गेला, त्यानं स्वतःही काम केलं आणि तू बी आम्ही बी आम्ही बी दिला. हो आम्ही बी कष्ट करूनच पैसे दिले. 4 दिवसांना अगोदर सांगायचा जायचं म्हणलं की मला 4 भरतीला जायचे, माझी इथं भरती आहे, तिथं मी भरतीला जाणार आहे. मग माझ्या पैशाची तयारी ठेवा. मग तिथून गेला की आता पुढं कुठं तर हाय भरती म्हणून सांगायचे, मग तिथं जाणार आहो म्हणून त्यानं असं मग आम्हाला सांगायचं आहे आता इथली झाली, आता कुठं तर हाय बाबा, एक झाली की रे भरती, त्याच्यात आलास की आता त्याची तर परीक्षा बघ असं म्हणायचं. नाही नाही आहे ती बी बघायचं, परीक्षा तर द्यायचं, पण आधी ही बी भरती बघू दे की असं म्हणायचा. मग आसामला जाते ही वेळेस, इकडला निकाल नाही लागला तर दुसऱ्याकडे जायचं. 10,000 रुपये मी 3 रुपये शेकड्यानं पैसे काढून दिलेले आहेत. याजानं 3 रुपये शेकड्यानं पैसे काढून आसामला दिले. आणि परत तिथे आमच्या इथल्या गावाला आसामला मुसलमान समाजाचा, त्याने 10,000 तिथे दिले. नोकरी मिलिटरीची तर होती तिकडून आल्यास पुन्हा 1 वर्ष तू जाऊन फळाचं काम केलं त्यानं, म्हणजे गुराळाचं काम करून त्यानं ते पैसे परत केले आम्ही त्यांना. अरे देवा. म्हणजे ते 10,000 फेडायला मला जवळजवळ 6 महिने लागलेत. व्याज देत भरलं त्याच्यावर? आता व्याज महिन्याला बघा की, आता तुम्हीच विचार करा, महिन्याला 3 रुपये शेकडे होतं त्याचं व्याज भरून. 1000चे 30 झाले, 300 रुपये महिन्याला. जवळजवळ मला वर्षाला डोक्यावर कर्ज आहे आमच्या. आता सध्या मला 2-3 लाख रुपये कर्ज आहे. मी रोजी रोजगारच करून हे करता. मला शेती नाही, बाडी नाही, मी कुठलाही नाही. कशाच कर्ज आहे? ते बच्चे हे गट घेतलेले फायनान्सचे घराला गट घ्यायचं, आपला शासनाने टाइम दिले आम्हाला 1 लाख भागवायचं, रुपये. मला लागले ह्या घराला 3 लाख रुपये, म्हणजे कालम मुळे. लेकराच्या शिक्षणासाठी. परत एका मुलाचं लग्न, 2 मुलाचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, त्याच्यामुळे हे कर्ज पोरं बी काय कमवत होती की दुसरे, मोठा मुलगा मधवा मुलगा. विहिरीच्या कड्याचं काम करून गेला बा. हा, ते 10 दिवस त्याचे 10-12 दिवस बरे 5,000चं काम केलं त्यानं कड्याचं, आणि एक्स्ट्रा 2,000 मी तिकडून आल्यास करून देतो म्हणून त्याच्याकडून पैसे घेऊन गेलेला. आणि पोलीस भरतीला किती वेळा गेला? पोलीस भरतीला 5-6 वेळेस गेले त्यानं, तिकडलं कॅन्सल झालं. ते सुरक्षा दलची भरती कुठं काही किती गाळात बुडून जावं लागते, हे असं काय करावं हे सारे लागते. कागदपत्र तसली होते ते भरती दिवशी पोलिसांनी केली, जप्त केली, तर ते तसली मोबाईल भरती केली. पूर्ण आहेत कुठं आमच्याकडे ते विमानात फुग्यात बसून जावं लागते, असल्या ह्याच्या भरत्या केल्या त्यानं. ते फुग्यावर चलतेत म्हण की हवेवर, म्हणजे तसल्याच्या सध्या भरत्या केल्या. त्यानं प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणलेलं आहे की मी जर तिकडे सिलेक्ट झालो आलो तर वाचून येतो, नाही तर तिकडेच मरता, माझी काही चिंता करू नका, एवढं म्हणलेलं आहे त्यानं. त्या विमानाच्या ह्याच्यात गेले त्यावेळेस बी तसंच म्हणलंय, आणि इकडं आसामला गेले त्यावेळेस बी मला तसं. येडच होतं त्याला भरतीचं. बाकीचं त्यानं काय इथं गावात तुम्ही कुणाला विचारा नोकरीचं की भर त्यानं असं की कुणालाच म्हणलं नाही की मला तुमच्या सोबत येतो, मी असं करू तसं करू. त्याला व्यसन कोणती नाही. त्याला मतदानाचे सध्या लोकांसोबत कुणा राहत नव्हतं. ह्या निवडणुकीला कुण्या पार्टीवाल्यानं जर खायला दिलं तर आमच्या घरात जमत नाही, आम्हाला जमना, तुमचे तुम्ही तिकडे. ते आम्ही खाल्लो तरी निवडणुकीचं कुठलं तरी असं परडी आहे. आणि मी खंडोबाचं बघता, खंडोबाच्या मंदिरात सेवा करायला आज 18 वर्ष झालेत. 18 वर्षामध्ये मला असं की गावाल्याने साधा कब्बर चहा सुद्धा पाजला नाही. मी माझ्या स्वार्थासाठी माझं देवदेव हो म्हणून मी खंडोबाचं सेवा करता. ते पूर्ण माझ्याकडे काय राहते खंडोबाच्या मंदिरात. मातंग समाज. हा, मातंग समाजाचे. एवढं असून बी माझ्या लेकराला वेस आलं नाही. आता काय करणार, काय मी आता आहे चाललो, की आता काय मी ह्याची पोलीस भरती आहे, मी आता चाललो मला दिल्लीला. 9 तारखेला इथून त्यानं संध्याकाळी 7 वाजता गेले. आणि परत बोलणं झाले की मी मुंबईमध्ये आला, माझा मोबाईल काय तर शिक्षण मोबाईल स्विच ऑफ झाला, माझ्याकडे आम्हाला चार्जिंग येत नाही, नाही मी नंतर सांगायला. फोन काय लावतो शिक्षण म्हणून. झालंय मला? 15-16च्या पुढलं झाले ते. आता आम्हाला कळतच नाही की ते लिहिता वाचता येत नाही ना, काय नाही. काय परत देऊ का आमच्या माध्यमात असं आलं. घटी आहेत आमच्या हातात. कागदपत्र घेऊन गेले ते. काय पूर्ण घटी त्याचीच होत्या बाई. चिरलेलं हे टिकावाच्या खड्ड्याचं आहे, बाकीचं काहीच नाही. म्हणजे बाई कामच आमचं रोज मजुरीचं.
आणि एवढ्यातून लेकराला मी असं की वर्षा 1.5 लाख रुपये घालतो शिक्षणाला, त्याच्या भरतीला, परत ते भगतसिंगचे तुम्ही पुस्तक कातावला असेल की आता का आता शेवटचा माझा पर्याय काहीच नाही. माझ्या लेकराला एक नाही नाही 2 ते 3 दिवसामध्ये मोबाईलवर आता बातचीत म्हणलं झाली की तरी हे माझं ध्येय ठेवणारा, नाहीतर डायरेक्ट चाकूर तालुक्याला जाऊन आत्महत्या करून मी जीव देणार आहे. मी बाकीचं काहीच करणार आहे. किती दिवस त्रास घ्यायचा असा. आमच्या लेकराला भरपूर त्रास आज काढला. मला आता माझे बाहेर आहेत हप्तेवाले, त्यांना हप्ता भरायचा आहे. अशी माणसं येऊ लागली, मला बाहेर जाता येत नाही, पोलीस लोकांना बाहेर जाऊ नका म्हणलेलं आहे. आधी पुढलं काम करण्याच्या अगोदरच मी हप्ता उचलतो त्याच्याकडून. आता तुमच्या शेतात काम करायचे, तुमच्याकडूनच हप्त्याचे 4-2 हजार रुपयाचे, त्याचं काम आम्ही दोघं नवरा बायको करतो. आणि परत त्यानं तिकडून भरती कोण आलं की ते आम्हाला साथ देते की बाबा चला किती झाले पैसे, तर मी करू लागतो, त्यानं पण माझ्यासोबत काम करू लागतं. माय धीर धर. काय काय देर धीर धरायचा धरावं? आमचा देर आहे फक्त उद्याचा दिवस. आमच्या परवाला आम्ही काळजाला चाकूरला आग जाणार. लागल्यावानी झालंय. आणि मेन हायवे रोडवर उभारून एक 4-2 माणसाला सांगून मी आत्महत्या करणार. माझा कुठलंच काही नाही. म्हणजे माझ्या लेकरानं गुन्हा केला असलं तर डायरेक्ट त्याला तिकडे शिक्षा द्यावी, नाहीतर माझी मला काय आहे ते न्याय द्यावा सरकारनं. बाकी मला इतर कुठलंच शिक्षण झालंय? 9वी पासून तू नाही रे त्याचं शिक्षण. तिचं शिक्षण इथं 12वी पुस्तक झाले, बाकी लातूरला 1 वर्ष केले आणि चापूरला झाले पूर्ण चापोली शिक्षण. लातूरला 1 वर्ष केला शाहू कॉलेजला, पुन्हा चापोलीला केला. चापोलीला शाळा करत करत मिलिटरी कॅम्पावर होता Military camp ला 1 चाकूरच्या. वर्ष केलंय त्या. मग तिथं केलं. मग लॉकडाऊन पडलं. मग त्याला 15,000 रुपये भरले. मग अजून काय 15,000 रुपये भरायचे आहेत. किती बी दिवस नोकरी लागजे, कोणा 30,000 रुपयात हाय मला तिथं. मग पुन्हा बरं म्हणल्यावर मग आला 6 महिने का वर्ष होता. मग आल्यावर म्हणलं बाबा आणि राहू दे रे, आता लॉकडाऊन पडले आणि कुठल्या भरती आहेत राहू दे म्हणले. मग ती ऐकला, बरं आहे राहू देतो, तुम्हाला लय खर्च व्हायलाय, माझ्या डोक्यावरून जायना आणि मी तुम्हाला काही साथ दे ना म्हणून म्हणला. मग तिथलं झालं की मग शाळेचं बघत बघत तिथं घेतलं होतं त्यानं ती मिलिटरीच्या कॅम्पावर. स्वतः जाऊन अहमदपूर, लातूर, कुठं जिथं म्हणाल तिथं फिरून त्याला जिथं चांगलं वाटलं तिथं घेतलं. त्याच्या स्वतःनं, त्याच्यासोबत कोणी नाही, माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणच नाही. माझं लेकरू एकटंच फिरत होतं. माझ्या लेकराला एकट्यालाच तेवढी आम्हाला आमच्या हृदयात कमाई करून ठेवलंय. कुठं कुठं गेलेलं, कुठं कुठं नाही. त्याला बक्षीस भेटलेलं एवढं मोठं आहे. पेपरावर फोटो आलेले आहेत. शाळेत अगर कुठं गेलो ते बक्षीस मिळालेले ते दिले मिळतात ना, ते प्रमाणपत्र भेटलेले आहेत. तेवढे लिहिलेत पोलीस लोकांना समजा कागदपत्र त्याचे. आमच्याकडे काय ठेवले नाही, फक्त ती त्याला मेडेल पोलीस आहेत आता. भरतीला चालला म्हणून जे गेले तिकडं काय केलं हे आम्हाला 9 तारखेला 10 तारखेला बी नाही कळालं. जेव्हा पोलीस घरला आल्यावरच आम्हाला कळालं तरी बी काय एवढ्या आतापर्यंतच्या ह्या मुलाखतीतनं माझं आकलन असं आहे की एक बेरोजगार तरुण आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पेशली मिलिटरीतल्या भरतीसाठी प्रयत्न करतोय. अनेक अटेम्प्ट त्यांनी दिलेत. मध्ये लॉकडाऊनमुळे त्याला एक फटका बसलाय, तिथे तो भरती होणारच होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा ह्यानं त्या कारणामुळे त्याला अपयश आलंय. आणि त्यानंतर मग तो पोलीस भरतीच्या प्रयत्नात आहे. येऊ दे काय आपल्याच घरात आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये हे मोलमजुरी करून आपले आईवडील आपल्यासाठी मदत करतायत. तो स्वतःही मदत करतोय, एक रोजंदारीवरती जातोय. आणि हे फ्रस्ट्रेशन नोकरी न मिळाल्याचं अधिक आहे. म्हणजे त्याने जे केलं ते कृत्य ते अत्यंत अयोग्य आहे हे जरी मानलं तरी हे दिसतंच आहे. म्हणजे ह्या आईवडिलाच्या डोळ्यातले अश्रू एकच सांगतायत की त्या बेरोजगारीच्या भावनेपोटी घेतलेली ही, ज्याला इंग्रजीमध्ये एक्स्ट्रीम स्टेप आपण म्हणतो, तशी ती ही आहे. म्हणजे श्री प्रकाश आंबेडकर जसं म्हणाले तसं धोरणकर्त्यांनी याचा विचार करायला हवा की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. ठीक आहे, अत्यंत चुकीची गोष्ट आहे, परंतु एक बेरोजगार तरुण आहे जो अटेम्प्ट करतोय आणि त्याला त्याचं आलेलं फ्रस्ट्रेशन आहे. आणि तो इतक्या, मला तर सांगितलं पहाटे 5ला जात होता मंदिरामध्ये, म्हणजे 18 वर्ष रनिंगला, बघ 4ला जात होता. पहाटे 4ला जात होता. असा वारा पळाल्याने पळत होता. असं बाया बाथरूमला गेलेल्या, माय तुमचं पोरग काय पळते हो,
असं गेलो की लगेच वार पळाले आणि इथं गाडी पळते. आलती. आम्ही काय बघाय नाही असे. पण असं लोक हे सांभाळ पोरग पुढे पुढे पळाले म्हणून त्यानं काय केलं, थोडं स्पीडनं पळाले. ट्रक बरोबर साकूर पसतो ट्रक बरोबर पळाले त्यानं. आणि त्या ड्रायव्हरनं म्हणलं बाबा थांब थोडं, तुझ्याकडे काम आहे म्हणलं. तिथं त्यानं 100-200 रुपये खर्च करून त्यानं काहीतरी बरंच खायला बांधून जात दिलं की तू याम कर आणि हे माझं एवढं भेट म्हणून एवढं खात जातो याम करून म्हणून. आम्हाला त्याची खाद्य सुद्धा कोणती पूर्ण झालं नाही. जे सांगितलं होतं हे चारा ते गावातले चारा मास्तर एवढं. लोक सध्या आम्ही तुला हो की तुझ्या खाण्यासाठी राज्यस्तरीवर पहिला आलता तिथं सरपंच प्रमाणपत्र लोकांना सुद्धा भेटलेलं. म्हणलं नाही की कशामध्ये बाबा तुला पहिला काय रनिंग मध्ये मिलिटरीच्या रनिंग मध्ये आणि मिलिटरीचे पूर्ण खेळ त्याला माहिती आहेत. काय करायचं, कुठं कसं करायचं. मग एवढा गोळा फेक, भाला फेक आणि असं त्यानं पूर्ण boxing, साहित्य माझ्याकडून समजा कमीत करायचं. कमी त्याने 20,000चे साहित्य घेतले, ते उचलायचे, वजनाचे, हा यामचे. अरे माझ्यापाशी काय आहे, मी मोरला खंदून आणि तो असले गेलोय आणि मी तुम्हाला करू लागतो म्हणायचं. लगेच त्यानं ते 4 रोज का 8 रोज काम करायचं. मला एक सांगा, ते जे पोलीस असं म्हणतात, मला माहित नाही, ते जे काय सोडला धूर, ती कुठून घेऊन गेला काय कळलं? ते असले विषय, हे विषयच आम्हाला माहिती नाही. फक्त आम्हाला विषय कळाला की पोलीस आले, असे काय झाले हे. त्याचं काहीच आम्हाला माहिती. आणि आमच्यापासून जे गेला ते त्यानं काय नेले, 2 ज्वारीच्या भाकरी आणि हिरवा ठेसा घेऊन गेले त्यानं, इतर हा काहीच नाही. आणि प्रत्येक वेळेस गेल्यास बी त्यानं काहीच नेत नव्हतं. आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे, असं आत्महत्या करतो वगैरे म्हणणं ते अत्यंत अयोग्य. नाही नाही नाही, म्हणजे सर एवढं मेहनत करून अर्थ काय. माझे ह्या मेहनतीला मी वर्षा 1-1.5 लाख रुपये घालतो की म्हणजे कुठंतरी नोकरी लागेल, हे कुठंतरी मला आता तरी विश्रांती भेटेल. प्रत्येक ठिकाणी नोकरदाराचे लेकरं लागतात, अपंग लेकरं लागत आहेत. आणि हे रोजगार करण्याचे एवढे हुशार. 5,000 पोरामध्ये माझं लेकरू पहिलं येऊन जर नोकरीवर घेत नाहीत, म्हणजे शर्ट आज ये गड्या म्हणून नोकरीला धाडलेत, ते रोजगाराचं लेकरू घेत नाहीत. आणि एखाद्या ड्युटीवाल्याचं, एखाद्या नोकरदाराचं लेकरू लागते त्याचं नोकरला. म्हणजे आमचं रोजगाराचं का लागत नाही. आज माझ्या गावात कमीत कमी 100-150 पोरगा आहे तसं, आणि माझ्या सोबत रोजगार करते तर ते. मला इथेच थांबायचंय. हा इतका महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय की हा जो आहेरे आणि नाहीरे अशी जी 2 समाजातली विभागणी झाली आहे, आणि बेरोजगारी ह्याचं दृश्य स्वरूपातलं जे काही चित्र तुम्हाला कुठल्याही गावात जा सकाळच्या वेळेला आहे का नाही, 100-150 पोरं बसलेलीच असतात आपल्या गावात. किंवा संध्याकाळी तुम्ही फिरून आलात त्या गावामध्ये तर ते, किंवा आपल्याकडच्या वेगवेगळ्या सार्वजनिक उत्सवामध्ये सहभागी होणारी तरुणाई जर बघितली तर ते चित्र काय आहे ते लक्षात येतं आपल्याला. माझं म्हणणं पुन्हा तेच आहे की त्या तरुण मुलांनी, ज्याचा जो एकच ह्या 5ही जणांचा जो मी इंग्रजीत त्याचा उल्लेख केला, 6 faces behind Parliament Bridge, 1 common line is job. आणि हे मला वाटतं की इतकं आता महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर त्या तरुण मुलाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. आणि प्रशासनानं त्यांनी आत्ता जी म्हटलंय की मी त्यांची जी भावना त्यांनी बोलून दाखवली की ते 2 दिवसानंतर काय कृत्य करणार, त्याची योग्य ती दखल पण घ्यायला पाहिजे. आणि देवाला सोडलंय म्हणून मी असे की देवाच्या जीवावर बी असं देत कामाचा आणि कष्टाचाच पैसा घेऊन. या सगळ्यांच्या संपर्काचा एक महत्वाचा धागा आहे ते म्हणजे भगतसिंग. या सगळ्यांचं एकमेकांशी संपर्काचं माध्यम पण होतं फेसबुक पेजवरती असलेलं भगतसिंग नावाचं पेज. आणि हा फोटो माईक आणला कसा त्याने, लातूरून शोधून विकत घेऊन आणलं त्यानं. दिवसभर काम केलं माझ्यासोबत. बरं, दिवसभर फवारे, पाठीवर फवारा घेऊन फवारले आणि संध्याकाळी गेले. मला फोटो घेऊन यायचे, ते घरात आपल्या राहायचे म्हणून. आणि हे फोटो घेऊन आला. दुराळ्यात नको, ह्याला दुराळ्यात नाही लावायचं, फक्त राहू दे म्हणून ठेवले. शर्ट सध्या त्याच्या अंगावर हेच आहेत, 3 जण आहेत. आता बी त्याच्या अंगावर तीच आहे ते बनेल. हे हेच आहे बघा. कवाचा आहे की बरं, आता दाखवाले फोटो मध्ये. भगतसिंग फ्रीडम फायटर. भगतसिंगाचा फोटो त्यानं घरातल्या कपाटामध्ये ठेवला होता. माहिती होतं, बघितलं का टीव्हीवर, तर बघितलं का त्याला टीव्हीवरच बघला, पण ते दिसत नाही ना ते बरोबर. असं धरल्याला धरून लावल्याला तेवढं दाखवलं. तेवढं दिसलं. असं समजा दिसणं झाले. हे काल तेवढं बघितलं ते ह्याच 3 तिघाचे मणके आहेत पोटावर आणि ते शर्ट आहे. कोण्या तिघाचे?
असे हे कोण भगतसिंग राजगुरू. हा हे असले ते तिघाचे फोटो आहेत. दिसला त्याच्या बन्याला पाठीमागे असं धरून पुढे येतं. पुढे पोटावर आहे ते असं. म्हणजे नोकरी नाही आणि त्यात पुन्हा क्रांतिकारी विचार अशा पद्धतीचं त्याचं एकूण मनोविश्व आहे असं दिसतंय. कारण मी गावात विचारलं, तू फक्त गायछाप जर्दा तेवढा खायचा, मला जे काय सांग गायछाप जर्दा तेवढा खात होता बहुतेक, तंबाखू माझ्या समोर कसलंच त्यांनी खाल्लं नाही. त्याला म्हणजे कुठलंही तलब- व्यसन नाही, तलब तर कोणतीच कुठलेही नाही. मित्र नाहीत आणि तो स्वतः शारीरिक कष्ट करून रोजंदारीवरती होता, एवढं तर लक्षात आलं. त्यांना सर माझ्यासोबत काम करून दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर त्यांना हाडोळीला जिमला जात होतं. तिकडून यायचं आणि तिकडल्या रूम मध्ये पडायचं, झोपायचं, खाट त्याची तिकडं आहे. तिकडं म्हणजे इथं राहा तर नाही, तुम्ही बोलता तुम्ही करता म्हणायचं. माझं मी तिकडे शांत 9 वाजता त्याला उठवून जीव घालावा लागत होता आम्हाला. यात त्याला मित्रामध्ये तर कुठल्याच नाही, तुम्ही गावात कुठेही चर्चा करा. एक गोष्ट लक्षात येते की हे काही त्याचं देशविघातक कृत्य वगैरे करण्याची भावना नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यातनं आलेलं फ्रस्ट्रेशन आहे आणि त्यात पुन्हा भगतसिंह राजगुरू यांच्या विचारांना मिळालेली प्रेरणा आहे. काहीतरी आपण जगावेगळं केलं तर आपलं लक्ष आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल असा बहुतेक दृष्टिकोन दिसतो. माझा सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, झरी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.